हॅलो युट्यूबकर, आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. आता उपासाचं झालं, उपास संपला ना. आता मी तवसोळी म्हणजे काकडाची तवसोळी करून दाखवणार आहे. त्याला मोठी काकडी लागते, पण माझ्याकडे मोठी काकडी नाही तर लहान काकडी आहे. त्या काकडीचं मी तवसोळी करून दाखवणार आहे. चला तर तवसोळीसाठी हे बघा, ह्याचं तांदळाचं पीठ घेतलंय. तांदळाचं पीठ, काकडी किसून घेतली आहे. काय असतं, मोठी काकडी घेतात. गावच्या ठिकाणी मोठी काकडी असतात, तर इकडे मोठी काकडी मिळत नाही तशी, म्हणून ही काकडी लहान काकडी घेतली, ती किसून घेतलीये. ही तांदळामध्ये आपल्याला घालायची आहे. नंतर मीठ आहे, जिरा आहे, नंतर जिऱ्याची पावडर आहे, नंतर वेलची पावडर, आणखीन हळद आणि हा गुळाचा रस. गुळाच्या रसामध्ये आपल्याला ती तवसोळी खायची आहे. म्हणून गुळाच्या रसामध्ये नेहमी काय करतात की खोबरं कातून पिळून ते घेतात, पण मी आज काय आणलंय, कोकोनट मिल्क आणलंय. तर ते वापरून मी तुम्हाला ते मिल्क करून दाखवणार आहे. आता तवसोळी आपल्याला गोड रसाबरोबर खायची आहे, म्हणून तो रस तयार करायचा आहे. तर रस करताना आधी गुळ मी भिजत घातला होता. गुळ आहे बघा, गुळ भिजत घातला होता. ह्याच्यात खरं तर खोबऱ्याचा रस पिळून घालतात, पण माझ्याकडे कोकोनट मिल्क आहे, ते मी घालते आहे. हे बघा, यातच वेलची पावडर घालायची, थोडी हळद घालायची, कारण हळद लागते तवसोळी. हे बघा, असा हा रस तयार करायचा आणि थोडस मीठ. आपला रस तयार झाला. हे बघा, तयार झालंय. हे बाजूला ठेवते. हे आपण फ्रीज मध्ये ठेवलं तर आणखीन गार होईल आणि खाताना खूप छान लागेल. तर हे मी फ्रीज मध्ये ठेवते. आता तवसोळीसाठी पीठ तयार करूया. तर हे बघा, तांदळाचं पीठ घेतलंय, त्यातच किसलेली काकडी घालायची, थोडं मीठ घालायचं, हळद, थोडी जिरा पावडर आणि थोडं जिरं पण. आता हे पाणी घालून पातळ करूया. हे बघा, पाणी घालते, थोडं पातळ करायचं. पातळ झालंय, हे बघा, एवढं पातळ करायचं. आता मी तुम्हाला करून दाखवते. आता तेल घातलं वरती. आता याच्यावरती झाकण ठेवते, थोडा वेळ शिजू दे. बघूया झालंय का. झालेली आहे, छान झालंय. आता काढून ठेवते आणि दुसरी घालते. तवसोळी, खोबऱ्याचा रस आणि तवसोळी खूपच छान. कोकणातला पदार्थ हा आणि खूपच छान लागतो. घरी करून बघा. माझा व्हिडिओ तुम्ही पाहिलात ना, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. बाय.